तर अभ्यासपूर्ण पद्धतीने हे सगळं सरांनी केलेलं आहे. सीएम ऑफिसला आम्ही घेतली फर्स्ट एज्युकेशन डॉक्टरांची भावना अतिशय तीव्र आहेत. समाजामध्ये सुद्धा आमचे एक जसं काचेला तडा जातो तसा तडा गेलेला आहे. जे चुकीचे वागतात सर त्यांच्यावर जरूर कारवाई करा. साधा म्हणजे रोजच्या आरोग्याचा प्रश्न आहे तिथे कायदे हे करा आणि हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यापेक्षा एकदाच कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी अशी आणि मागणी खूप वर्षानुवर्ष चालू आहे. त्याच्यावरती आता थोडंसं फास्ट डिसिजन प्रिस्क्रिप्शन जर ऑर्डर नाही झाली आज पुण्यासारख्या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये प्रॅक्टिस करतो 8 MBBS डॉक्टरचं आणि 40 होमिओपॅथी आणि 40 आयुर्वेदिक पूर्ण सिस्टम. काही लाख आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत आणि 50-60 हजारपेक्षा जास्त डॉक्टर्स आहेत. आजच बघा 15 ते 20 फक्त MBBS डॉक्टर उघडे असतील पुण्यामध्ये. तर सर महाराष्ट्र 3 दिवसाचा राज्यव्यापी संप देशव्यापी संप आणि ते नाही झालं सर तर मग आम्हाला नाईलाजाने याची दखल घ्यावी. आम्हाला शासनाशी कुठलाही संघर्ष स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात डॉक्टर मंडळीच पुढाकार घेत आहेत. आता जो कोणी चुकीचं काम करतोय त्याची माहिती आम्ही शासनाला देतोय, लोकांमध्ये जनजागृती करतोय आणि जे लोक येत आहेत आमच्याकडे मुलगा मुलगी चेक करायला वगैरे त्यांची माहिती शासनाला देऊन त्यांना शिक्षा व्हावी. डॉक्टरांबरोबर पालकांना देखील शिक्षा व्हावी अशी एक आमची मागणी आहे. आजच्या मोर्चाची सुरुवात आम्ही स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात शपथ घेऊनच केलेली आहे आणि लेख वाचवा किंवा लेख वाचवा या मोहिमेमध्ये आम्ही श्रीजन्माचे स्वागत करूया अशा पद्धतीने मोहीम आम्ही संपूर्ण राज्यभर राहतो. आमचे डॉक्टर रांदीकर होमिओपॅथीचा फार्मासिस्ट, डॉक्टर वाया GP असोसिएशन होमिओपॅथीचे राज्याचे अध्यक्ष, डॉक्टर सुनील जगताप, मी डॉक्टर दिलीप जोडे राष्ट्रीय डॉक्टरशिप राज्याचे अध्यक्ष, डॉक्टर उंद्रे, डॉक्टर गायकवाड, सगळे आमचे डॉक्टर मंडळ आज तुम्हाला भेटायला आले. धन्यवाद.